आता बातमी आहे रत्नागिरीतनं। रत्नागिरी जिल्ह्यात भाज्यांचे दर कडाडलेत। पावसामुळे भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान होतंय आणि त्यामुळेच आवकही घटली आहे। आवक घटली आहे त्यामुळे दरात चांगलीच वाढ झाली आहे। काही भाज्या या 100 पार गेल्यात तर काही भाज्यांनी 100 गाठलेलीच आहे। घेवडा, गवार, फरसबी या 120 रुपये किलोच्या घरात गेल्यात। शिमला मिरची, भेंडी, मिरची देखील 90 ते 100 रुपये किलोच्या दरात आहे। भाज्यांचे दर वाढलेले त्यामुळे गृहिणींचं बजेट पुन्हा एकदा कोलमडलंय आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। सध्या भाज्यांचे दर जे आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कडाडलेले आहेत। काही भाज्यांनी 100 देखील गाठलेले आहे। गेले काही दिवस पावसाचा जोर वाढलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील देखील पावसामुळे भाज्यांची आवक जी आहे ती कोकणात घटलेली आहे आणि त्यामुळे भाज्यांचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत। यामध्ये जवळपास घेवडी असेल, त्याचप्रमाणे गवार आहे, त्याचप्रमाणे इतर 1-2 भाज्या आहेत त्या जवळपास 100 गाठलेल्या आहे। पावटा देखील 100च्या वरती आहे। तर काही पालेभाज्यांनी देखील जी जुडी 20 रुपयाला मिळायची ती जुडी आता 30 ते 40 रुपयांना मिळते आणि त्यामुळे कुठेतरी गृहिणींचं बजेट जे आहे ते कुठेतरी कोलमडलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत इथले व्यावसायिक देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय नेमकं सांगाल, सध्याची भाज्यांची स्थिती पाहता दर वाढलेली दिसतात, काय सांगाल? जरा आवक कमी आहे त्याच्यामुळे भाज्यांचे दर कडाडलेत। काही भाज्या 100च्या वर गेल्यात। घेवडा, गवार हे 120 रुपये आहे। फरसबी 120च्या म्हणजे आसपास आहे सगळ्या भाज्या आणि बाकी 100-80 या दरात आहे। तिथेच आपण जर पाहायला गेलो तर सध्या वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचं बजेट जे आहे ते कोलमडलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी 1 किलो जिथे भाजी घेणार असेल तिथे अर्धा किलो भाजी घेतात। त्यामुळे हात कुठेतरी आखडता घेताना गृहिणी पाहायला मिळत आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।